तर नाशिकमध्ये शरद पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये चर्चा झाली अशी माहिती समोर येते आहे। या चर्चेला अर्थातच अनिल देशमुख यांनी शक्यता फेटाळलेली आहे। तटकरे संपर्कात आले तरी सुद्धा त्यांना पक्षात घेणार नाही अशी भूमिका यावरती देशमुखांनी मांडली आहे। तर भुजबळ हे नाराज असल्याचं मी ऐकून आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर अजित पवार 4 जून नंतर नाराज होतील असं एक सूचक विधान अनिल देशमुख यांनी केलेलं आहे। या सगळ्यावरती गिरीश महाजन यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे। तर या सगळ्या घडामोडींचं केंद्र बनलंय ते नाशिक आणि याच विषयी अधिक बोलूया। नाशिकवरनं आपले प्रतिनिधी किरण टाजणे सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, नाशिकमधनं या जोरदार चर्चा समोर येतात नाराजीच्या। एकीकडे भुजबळ नाराज आहेत, ही स्वतंत्र चर्चा, दुसरीकडे आता पवार आणि तटकरे यांच्यामध्ये भेट झाली अशी चर्चा समोर येते। त्यावरच्या आलेल्या प्रतिक्रिया सगळ्या आपल्या समोर आहे। नेमकं काय घडतंय, कुठून या सगळ्याला नेमकी सुरुवात झालेली आहे किरण? गुरुप्रसाद, खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की 5व्या टप्प्यातलं जे मतदान प्रक्रिया आहे ते अगदी 2 दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्यांची ये-जा सुरू आहे आणि अशी सर्व परिस्थिती असताना महाविकास आघाडीचे नेते असतील किंवा महायुतीचे नेते असतील हे नाशिकमध्ये त्यांच्या प्रचार सभा होत आहे आणि त्यानिमित्तानं त्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय। मात्र अशी सर्व परिस्थिती असताना शरद पवार नाशिकमध्ये मुक्कामी होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जे प्रदेशाध्यक्ष आहे सुनील तटकरे ते देखील नाशिकमध्ये कालच्या दिवशी होते आणि अशी सर्व परिस्थिती असताना सुनील तटकरे त्या हॉटेलमध्ये आल्याचा दुजोरा हा स्वतः अनिल देशमुख यांनी दिलेला आहे। मात्र शरद पवार आणि सुनील तटकरे यांची भेट झाली का याबाबतची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू असली तरी त्याबाबतचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं नाहीये। ते इतर कार्यकर्त्यांना भेटलंय असंही यावेळेला अनिल देशमुख म्हटलेले आहे। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर अजित पवार हे उत्तर महाराष्ट्रातील प्रचार दौऱ्यांमध्ये दिसून आलेले नाहीये, त्यामुळे ते नाराज आहेत का अशी चर्चा सुरू झालेली आहे। मात्र ते आजारी असल्याचं कारण पुढे दाखवलं जात असलं तरी दुसऱ्या बाजूला निवडणुकीच्या तोंडावरती चर्चा बऱ्याच आहेत, पण यातली तथ्य नेमकं काय आहे, यातली फॅक्ट नेमके काय आहेत आता बघावे लागतील। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी।